मुंबई तिजोरीच्या चाव्या कुणाच्या हाती? आज स्थायी समिती अध्यक्षांचा फैसला. प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकरांची नावं चर्चेत. बेस्ट शिक्षण समिती कुणाकडे जाणार याकडे लक्ष. ठाणे महापालिकेमध्ये 1.25 वर्षाचा फॉर्म्युला. विरोधी पक्षनेत्यासह इतर समित्यांच्या सदस्यांसाठीही 1.25 वर्षांच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब. महापालिकेत प्रत्येकाला संधी देण्यासाठी निर्णय. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरुवात. मुंबईमध्ये झालेल्या दोघांच्या भेटीदरम्यान भारत फ्रान्स यांच्यातील 21 करारांवर स्वाक्षरी. संरक्षण, तंत्रज्ञान, खनिज क्षेत्रामध्ये भागीदारी. मुस्लिम समाजाला देण्यात आलेल्या शैक्षणिक सरकारी नोकरीतील 5% आरक्षण रद्द. राज्य सरकारकडून सुधारित शासन निर्णय जारी. आमदार रोहित पवारांची आज पत्रकार परिषद. सकाळी 10:30 वाजता पत्रकारांसोबत संवाद साधणार. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत कोणता नवा गौप्यस्फोट करणार याकडे लक्ष. अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करावी. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादीचं मुख्यमंत्र्यांना निवेदन. तत्काळ पावलं उचलणार, फडणवीसांचं आश्वासन. झी24 तासच्या बातमीचा दणका. शाळांवर अल्पसंख्याक दर्जाची खैरात करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई. अल्पसंख्याक मंत्री सुनेत्रा पवार यांच्या आदेशानंतर उपसचिव मिलिंद शेणॉय यांची बदली. तर पोहे जवळपास 22 पेक्षा जास्त प्रकरण माझ्याकडे आलेत. मी आज पहिल्यांदा सांगायलोय, तू आणखीन शहाणा होय, नाहीतर लय लांब जाशील. नादाला लागलात तर 22 प्रकरणं बाहेर काढणार. धनंजय मुंडेंना मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा. टिपू सुलतान वक्तव्याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून अखेर दिलगिरी व्यक्त. आपल्या वक्तव्याचा विपर्यास, धचा मा करत गलिच्छ राजकारण केल्याचा आरोप. पुण्यातील भिगवणमध्ये आई भावाच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर फेकत तरुणीचं अपहरण. भिगवण पोलीस स्टेशन बाहेर ग्रामस्थांचा ठिय्या. दोघांविरोधात गुन्हा दाखल. किल्ले रायगडावरील रोपवे सेवा 6 दिवसांसाठी बंद. 23 ते 28 फेब्रुवारी दरम्यान देखभाल दुरुस्तीचं काम. 1 मार्च पासून रोपवे सेवा पुन्हा सुरळीत होणार.